आश्वासन दिलं आणि ते आश्वासन देखील आता बजेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजीने या ठिकाणी ती घोषणा आम्ही केली 30 जून पर्यंत शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत विनायकराव कर्ज माफ होणार। विमा योजना आपण जे काही मुद्दे इथं मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचा जरूर विचार केला जाईल आणि या भागातल्या शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे हे देखील आम्ही पाहू। शेतकरी कर्जमाफी असेल, विमा योजना, पीक विमा योजना, छोटे सिंचन प्रकल्प आणि त्याचबरोबर MIDC ची घोषणा केली आहे। मी उदय सामंत यांना आपले उद्योग मंत्र्यांना सांगतो MIDC तात्काळ प्रक्रिया सुरू करा। या भागातल्या लोकांना रोजगार व्यवसाय मिळाला पाहिजे। आम्ही शब्द दिला की पाळतो। विनायक राव, हम जुबान और जमीर के पक्के हैं, लोगों की तरह हालात देखकर रंग नहीं बदलते आणि म्हणून चिंता करू नका। तुम्ही आता तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहे। या शिवसेनेमध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि तुमच्या पाठीशी खंबीर मी उभा आहे। त्यामुळे आपण सरकारमध्ये आहोत, अधिकारी असतील कोणी असतील, या सर्वांनी लक्षात ठेवावं विनायकराव जे काम करतायत ते जनतेसाठी करतायत। त्यांची कामं कुठेही अडता कामा नये, थांबता कामा नये, नाहीतर हा एकनाथ शिंदे आहेच। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की आज शेतकऱ्यांसाठी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे। शेतकऱ्यांचं आज मगाशी विनायकरावांनी पण सांगितलं, शंकर अण्णांनी देखील सांगितलं की पीक विमा देणार बाबा, पीक विमा देणार, पीक कर्ज ते सगळं आपण कर्ज माफ करणार, चिंता करू नका। हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यासाठी जे काही करता येईल ते आपण करूया। शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यासाठीच काल बैठक होती। सिंचन प्रकल्पाच्या बद्दल, पाणी योजनेच्या बद्दल, त्याचबरोबर या मराठवाड्यातला दुष्काळ वाडा हा शब्द पुसून टाकण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे आणि म्हणून नदी जोड प्रकल्पाचा काल उल्लेख झाला। नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून या मराठवाड्यातला दुष्काळ आपल्याला पूर्ण नाहीसा करायचा आहे आणि शेतकऱ्यांकडे ऊस शेतकरी उत्पादक आहेत ना, त्यांच्या बाबतीत देखील काल चर्चा झाली। कांदा उत्पादकांच्या बाबतीत चर्चा झाली। या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकार करणार। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी केल्या। 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकार 6,000 रुपये आणि विनायकराव मी मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने देखील 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, हे ठामपणे सांगणारा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे आणि म्हणून या शेतकऱ्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करू आणि त्यासाठी कधी काही कमी पडणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो, हे शब्द देतो।